मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या उमेदवारांची घोषणा झाली असली तरी महापौर पदावरून शिवसेनेमध्ये खतखत कायम आहे। बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्तानं शिवसेनेला महापौर पद मिळावं यासाठी एकनाथ शिंदेंनी भाजपशी चर्चा केली होती, पण ती मागणी पूर्ण झाली नाही। आता समित्या आणि सत्तेचं इतर वाटप सुद्धा सामोपचारानं व्हावं अशी अपेक्षा असल्याचं उपमहापौर पदाचे उमेदवार संजय घाडी यांनी म्हटलेलं आहे। हे बाळासाहेबांचे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि शिवसेनेचा महापौर व्हावा अशा प्रकारची प्रामाणिक इच्छा होती आणि त्यासाठी सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी भारतीय जनता पार्टी महायुतीच्या नेत्यांशी खूप चांगली चर्चा केली, परंतु ते शक्य झालं नाही। भारतीय जनता पार्टीच्या सन्माननीय रितू तावडे मॅडम आज महापौर पदाचा अर्ज त्यांनी भरलेला आहे, त्यामुळे प्रयत्न केले आणि महायुतीचा महापौर म्हणजेच आमच्या बाळासाहेबांचा महापौर असं आपण सर्वांनी म्हणूया। महायुती म्हणून सामोरं गेलो होतो। आम्ही आधीच सांगितलं होतं की महायुतीचा महापौर या मुंबईच्या महानगरपालिकेवरती विराजमान होईल। निवडून आल्यानंतर आम्ही हे सांगितलं होतं की 118 नगरसेवक आणि नगरसेविका जे निवडून आलेले आहेत त्यांच्यापैकी एक कुणीतरी महापौर होईल। त्याचप्रमाणे त्या 118 पैकी महापौर झालेले आहेत, उपमहापौरही झालेले आहेत आणि त्यामुळे कुठल्या पक्षाचा महापौर किंवा उपमहापौर होईल ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं मुंबईच्या महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढणं, मुंबई शहराची प्रगती घडवून आणणं आणि मुंबई शहराची सुरक्षितता अबाधित ठेवणं हे क्रमप्राप्त आहे।